ते महाराज होते आमच्याकडे. सरकारने सगळीच बदमाशी कुठला सरकार सांगलंय एका बाजूला पैसे देतात दुसऱ्या बाजूला गॅसचा भाव वाढवतात है की नाही. काही सरकारच्या तरुण पोरांना टी शर्ट वाटणार तर एवढ्या गावाच्या आजूबाजूची क्रिकेट खेळणारी पोरं इथे एवढी आली असती. म्हणजे समाज पण भंगार आहे त्यामुळे सरकार चोर आहे. माणसाच्या अवकात काय. आता तुम्हाला जर साड्या वाटल्या असत्या ना इथे डॉक्टर साहेबांनी पत्रिकेत टाकल्या असत्या त्या दर्शनाला येणाऱ्या महिला आहेत ना या सगळ्या लोकांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. का कारण तुम्ही अगदी ज्वालामुखीवर उभे आहात. तुमच्या आजूबाजूला ज्वालामुखी आहे. पडग्यासारख्या ठिकाणी 25-25 आतंकवादी सांभाळले जातात. पडग्यासारख्या ठिकाणी सगळ्यात जास्त गांजाची विक्री सध्या भिवंडी शहरामध्ये होते आणि सगळ्यात जास्त गोमांसाची तस्करी देखील भिवंडी शहरात होते. आजूबाजूला एवढा भयान जाळ असताना तिथे आम्ही आमचा धर्म टिकवायचा हे आमच्या समोर किती मोठं आव्हान आहे. पत्रकारांच्या निघून हत्या केल्या जातात, पोलिसांच्या हत्या केल्या जातात आणि तुमच्या या वांद्रे गावातील कीर्तनकारावर दगडफेक केली जाते. ही वस्तुस्थिती अमान्य करता कामा नये. विठ्ठल बघा तुम्ही इतर समाज पहा. मराठा समाजानं तिकडे निर्णय घ्यावा, जैन समाजानं निर्णय घ्यावा. अरे जैन धर्मामध्ये करोडो रुपये दान करून त्यांच्या घरातली मुलं आणि मुली जैन धर्मासाठी दीक्षा घेतात. दीर्घ आयुष्य मिळावं याच्याकरता आराधना केली. मी म्हणतो असा वाढदिवस जर प्रत्येक घरात साजरा झाला तर 50,000 रुपये वाचतील 1 वर्षाचा. मग मावशी येते आले अरे बाबू नाही बाबू. मग बाबूच्या तोंडात केक खायला घालते. बाबू केक खात. बाबूला काय करत आहे बाबू 1-2 वर्षाचा बाबू. लगेच खालच्या वलीचा बचत गट येतो त्या 14 जणी त्या केक खाता घालत्या. मधल्या वलीचा बचत गट येतो त्या 17 जणी. असा करता करता अख्खा केक खपवतो. पोराचा पोट या मोठा. पोराला ऍडमिट केला कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये. खर्च आला 2,70,000. हा पोराचा बास इतका खुश का तो दारू पिऊन कुठं मिळाला त्याच करत. दुसऱ्या दिवशी पाहिला तर तो चौधऱ्यांच्या कुंभेरीवर होता. बोलत नव्हता. तिच्या अंगाला स्पर्शाचा तर सोडूनच त्या बोलत नव्हता. नवऱ्या पण असा खर घाबरायच्या का ह्यो रावण आहे कसा नाही कसा. हे पहिलं म्हातारा बघा ना किती खतरनाक होता. विचारा वाटत्या त्याच्या म्हाताऱ्याला बोलला की बाबा बुक्का मारला तर दाच्या जागी जमिनीत जायचे नाही इतका. हा तरी त्या जात नव्हत्या. आता त्या पुरी नुसता कानफडत म्हणता लगेच होते वकील करे. कठीण कार्यक्रम झाला. पहिले तर आता हो पहिले शाळेत जाताना मी त्याविषयी बोललो ना. बुद्धिमान माणसाला सगळं खातात सगळा. एक ब्राह्मण गेला जंगलामध्ये फाट्या. तो तुम्हाला तसा प्राप्त होईल. जसं कंसाने परमात्म्याला विरोधक म्हणून स्वीकारला तो भगवान परमात्माही कंसाचा विरोधक झाला. तुम्ही परमात्म्याला वात्सल्य भावाने पहा. जसं यशोदेने वात्सल्य भावाने पाहिलं मेरा काना है मेरा पुत्र है. भगवान परमात्मा देवकीच्या पोटी जन्माला आला पण यशोदेच्या अंगाला विष दिला नवऱ्यानं प्यायला. मीरा हसत हसत मीरा पिली रे. हसत हसत पिली का कारण तिला विश्वास होता मी जरी विष पेले आणि जरी मेले तरी मला परमात्म्याची होऊन मरण्याचा आनंद. माझ्या वडिलांचे दैवत माझे वडील हरिभक्तीपरायण वैकुंठवासी काशीनाथ अर्जुन भोई त्यांनी उभारलेल्या या देवस्थानाचं आज वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे. भाऊक झाल्यासारखं होत आहे कारण आता देखील मला वाटतं की माझे वडील समोर खुर्चीवर बसलेले आहेत. महाराजांचं कीर्तन ऐकत आहेत. बंधूंनो 5,000 दिलेला माणूस देखील आपलं नाव कधी
पुकारलं जाते याची वाट पाहत असतो, पण माझ्या वडिलांनी ही अशी वास्तू उभी केलेली आहे, स्वकष्टाने ही वास्तू उभी केलेली आहे, त्याचा खरंच आम्हाला अभिमान आहे। ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देवो, वैकुंठात चांगली जागा देवो हीच प्रार्थना आहे। आज त्यांच्यामुळेच आमचं अस्तित्व आहे, त्यांच्या मार्गाने चालण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत। आज या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित पंचक्रोशीतील सर्व वारकरी बंधू आणि भगिनींचा तसेच तावणगावच्या सर्व ग्रामस्थांचा आम्ही येथे हार्दिक स्वागत करीत आहोत। आमचे सर्व नातेवाईक मित्रमंडळी येथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करीत आहोत। आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी महंत हरिभक्तीपरायण बालयोगी बचेंद्रनाथ महाराज हे येथे उपस्थित झाले, त्याबद्दल आम्ही भोईर परिवार आपले शतश आभारी आहोत। बंधूंनो, वारकरी संप्रदाय महाराजांनी आता आपल्याला कीर्तनात सांगितलेलं आहे, पण धर्म कार्यासारखी त्यासाठी त्याचा जर वापर होत असेल तर ती खूप आनंदाची गोष्ट आहे। पुढील वर्षी पंढरनाथ भगवान की जय। त्यानंतर तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, त्यांचा देखील देव देश आणि धर्मासाठी ही जर डॉक्टर कैलास महाराज ते उपस्थित सर्व आमचे नातेवाईक मित्रमंडळी बंधूंनो, हे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सोनाळे आज माझ्या वडिलांनी उभं केलेलं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे त्यांच्या स्वकष्टाने एवढं मोठं देवालय आज उभं केलेलं आहे आणि त्याचाच आज येथे वर्धापन दिन साजरा होत आहे। फक्त एक दुःखाची गोष्ट आहे की काही महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं, त्यामुळे थोडा यावर्षीचा कार्यक्रम आमचा जरा दुःखाच्या सावटात आहे असं बोललेलं वागव ठरणार नाही। माझ्या वडिलांनी खूप अपार कष्ट करून आपल्या मेहनतीच्या पैशातून हे मंदिर उभं केलं, कोणाचाही एकही रुपया न घेता एवढं मोठं देवालय उभं केलं आणि त्याचा प्रत्येक वर्षी वर्धापन दिन साजरा होत असतो। आता त्या पश्चात देखील आम्ही सर्व मुलं हा डोलारा नक्कीच सांभाळू, ही परंपरा नक्कीच पुढे नेऊ हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे। आणि या उत्सवातून गावचे ग्रामस्थ असू द्या, पंचक्रोशीतील वारकरी असू द्या, सगळे सामील होतात आणि एक चांगल्या प्रकारे सोहळा इथे पार पडत असतो। खाजगी कार्यक्रम असला, त्या खाजगी देवस्थान जरी असलं तरी गावातील सर्व ग्रामस्थ, आमचे नातेवाईक, वारकरी मंडळी सर्व या कार्यक्रमास उपस्थित असतात, चांगल्या प्रकारे सहभाग घेतात आणि चांगल्या कार्यक्रमाचा आनंद लुटतात। या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व ग्रामस्थ, वारकरी मंडळी सर्वांचं आम्ही येथे हार्दिक स्वागत करतो आणि आमच्यावरील प्रेम, आमच्या कुटुंबावरील प्रेम हे असंच टिकून राहावं आणि आमच्या कार्यक्रमाची आपण येऊन शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। जय श्रीराम। किवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला। आज खरोखरच हा कार्यक्रम म्हणजे हे डॉक्टर साहेबांच्या वडिलांनी लावले एक छोटस रोपट, पण आज त्याचा मोठा असा वटवृक्ष इथं झालेला आहे। संपूर्ण नातेवाईक संपूर्ण गाव इथं येऊन या कार्यक्रमाला हजेरी लावतात आणि एक ज्ञानाची शिदोरी वाटण्याचं काम यांच्या वडिलांच्या रूपाने हे त्याचं ते डॉक्टर साहेब काही चालवतात, त्याबद्दल मी संपूर्ण या भोईर पाटील कुटुंबियांचं, आमचं जे मंडळ आहे संत निळोबा वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ बसवतीगार ठाणे यांच्या वतीने त्यांना या मंडळासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। खरं म्हणजे
भिवंडी तालुक्यातील धामणगाव जे गाव आहे या गावातील सन्माननीय डॉक्टर प्रमोदजी भोईर साहेब यांच्या वडिलांनी निर्माण केलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन निमित्ताने मला या ठिकाणी कीर्तनाची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। आज दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक कार्यक्रम करून त्यांनी वडिलांनी बांधलेल्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला। त्यांचे वडील कैलासवासी काशीनाथ बाबा भोईर यांनी दिलेले संस्कार ते तंतोतंत पाळून वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं म्हणजे डॉक्टर प्रमोदजी भोईर हे केवळ व्यवसायानं आरोग्याची सेवा करतात असं नाही, तर समाजाच्या सामाजिक अडीअडचणीमध्ये देखील त्यांचा सहभाग असतो। सामाजिक असेल, आध्यात्मिक असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा या भिवंडी तालुक्यामध्ये हिरिरीनं सहभाग असतो। गावाच्या वतीनं आदर्श गावाची संकल्पना राबवून कुठेतरी एक ग्राम विकास व्हावा या विविध कल्पना त्यांच्या मनातून बाहेर येत असतात। त्यांच्या या आजच्या उत्सवामध्ये हजारो लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली। अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने हा उत्सव साजरा झाला। त्यामुळे डॉक्टर साहेबांच्या या कार्याला खऱ्या अर्थाने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्याच्या काळातून त्यांच्या माध्यमातून अशीच आध्यात्मिक आणि सामाजिक सेवा घडत राहू अशी त्यांना प्रार्थना करतो। रामकृष्ण। स्पीड न्यूज भारत।